मित्रांनो, शेतीतून तुम्ही दरवर्षी चांगले उत्पन्न काढत असता. त्यासोबत जोडधंदा म्हणून पशुपालन करू शकत असता आणि दुग्ध व्यवसायातून तुम्ही चांगले उत्पन्न घेत असता. मित्रांनो, तुम्ही असेच अजून वेगवेगळे व्यवसाय शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून सुरू करू शकता आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता. तर कोणकोणते आहेत हे जोड व्यवसाय ते पाहूयात. कारण निसर्गाच्या अनियमिततेमुळे फक्त शेतीवर अवलंबून राहता येणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे, ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजीज या कंपनीचा डायरेक्टर गेली 13 वर्षापासून मी काम करत आहे. तर शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खतांची तसेच सेंद्रिय औषधांची निर्मिती आम्ही करत आहोत. आतापर्यंत या उत्पादनांच्या वापरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झालेला असून त्यांच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये बराच फरक पडलेला आहे. याचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सेमिनार पण आयोजित करत असतो. तेव्हा जर का तुम्ही शेती करत असाल किंवा शेती करायची असेल तर तुम्हाला काही मदतीची आवश्यकता लागली तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. मित्रांनो, शेतीसोबत केल्या जाणाऱ्या जोडधंद्यांमध्ये सर्वात प्रथम येतो पशुपालन. तर पशुपालनामध्ये मित्रांनो, शेतीसाठी जनावरांची खूप आवश्यकता असते. पूर्वीच्या काळापासूनच शेतातील वेगवेगळ्या कामांसाठी जनावरांचा उपयोग होत आलेला आहे. शेताच्या मशागतीबरोबरच शेतामध्ये लागणाऱ्या शेणखतासाठीही जनावरे उपयुक्त ठरतात. याशिवाय मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची मागणी खूप जास्त वाढलेली आहे. त्यामुळे दुधाचे दरही वाढत आहेत आणि शेतकरी शेतीला पूरक म्हणून पशुपालन व्यवसाय करत आहेत आणि त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदाही होत आहे. अशा प्रकारे पशुपालन शेतीसाठी जोडधंदा म्हणून वापर केला जाऊ शकतो. मधमाशी पालन. तर मधमाशी पालनामध्ये मध आणि मधाच्या पदार्थांची बाजारात मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकरी मधमाशी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करत आहे. मध आणि मेण ही मधमाशी उत्पन्नातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची 2 उत्पादने आहेत. त्यामुळे शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. मधमाशा फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतर करत असतात. त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. शेतकरी हे मधमाशांच्या पोळ्यांचे खोके आपल्या बागांमध्ये ठेवतात, ज्यामुळे बागेतील फुलांमधून मकरंद शोषून मधमाशा त्यापासून मध बनवते. याशिवाय जेव्हा मधमाशी फुलांमधून मकरंद शोषून घेते तेव्हा नर फुलांमधील परागकण तिच्या पायाला लागून जेव्हा ती मादी फुलांवरती बसते तेव्हा नर फुलांचे परागकण आणि मादी फुलांचे कण यांच्या मिलनाने फळांची निर्मिती होते. अशा प्रकारे मधमाशी पालन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करून देण्यासाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यानंतर पुढचा व्यवसाय आहे कुक्कुटपालन. मित्रांनो, दिवसेंदिवस मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे शेतकरी कुक्कुटपालनाचा पूरक व्यवसाय म्हणून अवलंब करू शकतो. त्यात प्रामुख्याने ब्रॉयलर कोंबडी, कडकनाथ कोंबडी, लेअर कोंबडी यांचा समावेश होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा तर होतोच, शिवाय कुक्कुटपालनातून निघालेली कोंबड्यांची विष्ठा ही कोंबडी खत म्हणून शेतामध्ये वापरली जाऊ शकते. यानंतरचा व्यवसाय आहे मत्स्यपालन. याचबरोबर शेतकरी आपल्या शेतातील तळ्यांमध्ये माशांचे पालन करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने ते कार्पस मासे जसे की रोहू, मृगळ, कटला, चिलापी या स्थानिक माशांची पैदास करतात. तसेच चंदेरी, गवती आणि सामान्य या पद्धतीच्या परदेशी माशांची पैदास केली जाते. यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेतात. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा यासारख्या राज्यातील अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी 6 ते 8 टन पर हेक्टर प्रतिवर्ष इतकी उच्च उत्पादनाची पातळी गाठलेली आहे. यानंतर रेशीम उद्योगही आपण शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. यामध्ये रेशीम उद्योगही शेतीसाठी लागणारा शेतीमध्ये तुतीच्या झाडांची वाढ करून त्यावर रेशमाच्या आळ्यांची वाढ केली जाते. रेशमाच्या आळ्यांचे आयुष्यमान साधारण 28 दिवसांचे असते. त्यातून 24 दिवसच या आळ्यांना तुतीची पाने खायला घालावी लागतात आणि आळ्यांचं संगोपन करायचे असते. आणि या आळ्यांच्या कोशाची खरेदीही शासनाद्वारे केली जाते. यातून शेतकऱ्यांना दरमहा चांगले उत्पन्न मिळू शकते. तर मित्रांनो, हे सर्व आहेत शेतीला पूरक असे व्यवसाय, ज्यातून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तुम्ही या व्यवसायापैकी कोणता व्यवसाय करणार आहात किंवा कोणता व्यवसाय तुम्हाला करायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.